अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे बोला. अध्यक्ष महोदय, माझे लक्षवेधी आरफळ कालव्यासंदर्भातले आहे. कनेर धरणातून डावा कालवा जो कृष्णा नदीला छेदतो तो आरफळ कालवा म्हणून तयार झालेला आहे. एकूण 204 किलोमीटर पैकी अध्यक्ष महोदय 85 किलोमीटर हे साताऱ्यापर्यंत आहे आणि त्याच्या पुढे हा सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष महोदय भाग आहे, ज्यासाठी एकूण 3.83 टीएमसी पाणी प्रस्तावित आहे. कनेर धरण मध्ये 0.44 टीएमसी आणि तारही मध्ये 3.39 टीएमसी पाणी असं प्रस्तावित असताना सुद्धा अध्यक्ष महोदय माझ्या भागाला 2020-21 मध्ये 2.3 टीएमसी, 21-22 मध्ये 2.4 टीएमसी, 22-23 मध्ये 2.5 टीएमसी, 23-24 मध्ये 2.74 टीएमसी, 3.8 टीएमसी मंजूर असताना सुद्धा माझ्या परिसरावरती, माझ्या जिल्ह्यावरती, माझ्या जिल्ह्यातल्या पलूस, तासगाव, कवटेमंका तालुक्यावरती पाणी मिळण्याच्या बाबतीत अन्याय होतोय. या संदर्भामध्ये उत्तर अध्यक्ष महोदय आम्हाला हवं आहे. अध्यक्ष महोदय, हा जो सातारा जिल्ह्यातील कनेर येथील जो प्रकल्प आहे त्यामध्ये अंदाजे साधारण 10 टीएमसी पाण्याची क्षमता असणारे धरण आहे आणि त्या मध्ये 205 किलोमीटरच्या कालव्याची लांबी आहे. पैकी 85 किलोमीटरचा कालवा सातारा जिल्ह्यात आहे आणि त्या पुढचा जो कालवा आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये जातो. अध्यक्ष महोदय, त्या कालव्याची वाहन क्षमता 1000 क्युसेक्स होती सुरुवातीला. 800 क्युसेक्सनी तो कालवा इफेक्टिव्ह आज वाहतोय, परंतु 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे त्या कालव्याच्या मध्ये पाझरण्याचं प्रमाण, फूट तुटीचं प्रमाण, स्ट्रक्चर जेव्हा बऱ्यापैकी डिप्लेट झाले पडलेले आहेत, त्यामुळे जे पाणी ज्या क्षमतेनं त्या कालव्यातून व्हायला पाहिजे आणि 85 किलोमीटरपर्यंत मिळायला पाहिजे, अध्यक्ष महोदय मिळत त्यांनी वस्तुस्थिती जे मान्य सदस्य सांगतात ती बरोबर आहे. म्हणून अध्यक्ष महोदय त्या दृष्टीने आता राज्य सरकारनं मध्यंतरी तलारी धरणातून एक लिंक तयार करून या डाव्या कालव्याला जोडण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे अतिरिक्त 3 टीएमसी पाणी त्याच्यामध्ये उपलब्ध होईल असं आज प्रथमदर्शनी दिसतं अध्यक्ष महोदय. आणि हे अध्यक्ष महोदय काम झाल्याच्या नंतर यातून मग हा जो कालवा आहे सांगली जिल्ह्याकडे जाणार आहे तर साधारण 350 क्युसेक्सचं पाणी त्या सातारा जिल्ह्यातून 85 किलोमीटरला हेडला आलं पाहिजे. ते जर उपलब्ध आपण करू शकलो तर मग मला तो उर्वरित आपली सन्मानित सदस्यांची जी मागणी आहे त्या संपूर्ण क्षेत्राला पाणी मिळालं पाहिजे, जे मूळ लाभ प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये आहे ते पाणी देण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आपल्याला कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, हे पाणी खरं तर टेक्निकल अनेक तांत्रिक कारणात हे पाणी न मिळण्याचं, त्यामध्ये एक तांत्रिक कारण मंत्री महोदय असं आहे की पलूस कालव्याच्या पुढं ज्यामध्ये बांबवडे, तुर्ची, तासगाव शहर, बलवडी, पलूस इथे भूसंपादनासाठी साधारण 200 कोटी रुपये अध्यक्ष महोदय प्रस्तावित आहेत आणि लाइनिंगसाठी 40 कोटी रुपयाची मागणी सुद्धा विभागाने आपल्या विभागाकडे केलेली आहे. आता भूसंपादनासाठी पैसे मिळाले नसल्यामुळे सगळ्या कॅनल मुजवण्याची भूमिका कधी कधी शेतकऱ्यांना घ्यावी लागते. त्यामुळे अध्यक्ष महोदय पाणी पुढे येत नाही. आता आमच्यासाठी इतके वर्ष झालं आरक्षित असलेलं पाणी, आज 2014 सालची ही आरक्षित असलेली आरक्षण केलेला GR आहे आणि 2014 सालापासून आज अखेरपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं पूर्ण पाणी मिळत नसेल अध्यक्ष महोदय, तर ती तरतूद येणाऱ्या काळामध्ये आपण कशी करणार आहात आणि ही जी मागणी विभागाच्या माध्यमातून केलेली आहे त्या मागणी संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका जलसंपदा विभाग घेतोय का? अध्यक्ष महोदय, गोष्ट बरोबर आहे की कालव्याची मी म्हटल्याप्रमाणे क्षमता कमी झालेली आहे आणि आता आपण पहिल्या MIIPच्या टप्प्यामध्ये नाबार्डकडून जे आज आपल्याला उपलब्ध झालंय त्यामध्ये या कालव्यासाठी बेसिक दुरुस्ती करण्यासाठी तर संपूर्ण कालव्याचा जर आपण लाईनिंग करायचं ठरवलं तर साधारण 500 कोटी रुपये लागतील अशी सद्यस्थिती आहे. परंतु जे काही स्ट्रक्चर मी म्हटल्याप्रमाणे पडलेले आहेत, जुने झालेले आहेत, ते जरी आपण दुरुस्त केले त्यासाठी 53 कोटी रुपये आता
या टप्प्यात आपण दुसऱ्या टप्प्यात मंजूर केलेल्या आहेत आणि त्या कामाला दुसऱ्या टप्प्याऐवजी तो पहिल्या टप्प्यात घेता येईल का किंवा मग याच्यामध्ये काही प्राथमिकता बदलता येईल का अध्यक्ष महोदय, तर आपण तपासून पाहू. परंतु निश्चितपणे हा जो दुसरा जो भाग सन्मान सदस्यांनी जो व्यक्त केलेला आहे की 200 कोटी रुपये त्यासाठी जे आवश्यक ते भूसंपादनाकरता, तर त्याबद्दल मला वाटतं तातडीनं काही आपल्याला या बाबतीमध्ये काही कारवाई करता येईल का. कारण आज तो प्रस्ताव जो आहे भूसंपादना आज आपण दोन भाग आहेत. एक तर उर्वरित कालव्याच्या भूसंपादनाकरता जी काही प्रलंबित प्रश्न आहे त्यासाठी आवश्यक निधी आहे तो आपण कसा उपलब्ध करता येईल अध्यक्ष महोदय आपण निश्चितपणे विचार करू. परंतु आयोजक क्षेत्रामध्ये ज्या कालव्यातून आज पाणी जातं त्याला प्राधान्यानं पाणी दिलं पाहिजे ही आपली जी मागणी आहे त्याबद्दल शासन अतिशय सकारात्मक आहे. या बाबतीमध्ये निश्चितपणे कार्यवाही करण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 8. अध्यक्ष महोदय, मागणी एकच आहे. एक मिनिट. आमची मंत्री महोदयांकडे मागणी एवढीच आहे की साधारण 385 हेक्टरचे निवाडे झालेले आहेत, 400 हेक्टरचे भूसंपादन व निवाडे दोन्ही राहिलेले आहेत. त्यामुळे हे जे निवाडे राहिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण आदेश द्यावेत, कारण शासनाचे पैसे तिथे अकाउंटवरती येऊन पडलेले आहेत. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी सुद्धा मिळालं पाहिजे, हीच भूमिका आपण घ्यावी अशी विनंती आहे. अध्यक्ष महोदय निश्चितच